राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकऱ्यांना 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर। खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 9 मे पर्यंत 3,126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। आणखीन 307 कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत, तर 287 कोटी रुपये राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहेत। शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचं काम सुरू आहे। राज्यातील सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून भरपाई जमा केली जात आहेत। काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून पीक कापणी पर्यायावर आधारित नुकसान भरपाई राज्याचा पहिला हप्ता दुसरा आणि विमा कंपन्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी पर्यायावर आधारित नुकसान भरपाई 4 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे। शेतकऱ्यांना 9 एप्रिलपर्यंत 3,720 कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली, पण राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या 2 ट्रिगरमधून मंजूर भरपाईचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहे। मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांमध्ये आणखीन 5 सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार। राज्यातील 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे शासनाने घेतला मोठा निर्णय। कांद्याचा दर घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। किमान 2 आठवडे दर कायम राहण्याची शक्यता। अवकाळी वादळाने पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना भरपाई द्या, शासनाकडे आमदार मंजुळा गावित यांची मागणी। तालुक्यातील अवकाळी आणि वादळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकरी हवालदिल झाला असताना शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी केली आहे। मान्सून श्रीलंकेच्या किनाऱ्यावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस येलो अलर्ट। हिंगोलीत बियाणे खतांची लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या, जिल्हाधिकारी गुप्ता। SDP कापूस बियाणे विक्री करण्यावर करडी नजर असणार। जळगावमध्ये कारवाई सुरू, तर 30 लाखांचे बियाणे जप्त। पावसाने 22,000 हेक्टरवरील पिके बाधित झाले। अमरावतीमध्ये सर्वाधिक 10,000 हेक्टरवर फटका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रक्कम खात्यामध्ये जमा। खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 85 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती। त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 84 कोटी 55 लाख रुपये जमा करण्यात आले। झोपडपट्टी होता कामा नव्हे, सर्वांना घर देणं पंतप्रधान मोदींचं स्वप्न, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। अनुदानात पुन्हा एकदा घोटाळा। अंबड तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या अतिवृष्टी अनुदानामध्ये काही बोगस लाभार्थी दाखवून प्रशासनाने यंत्रणेने काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। PM किसानचा 20वा हप्ता जूनमध्ये येणार। राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जूनमध्ये PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता मिळवण्याची शक्यता आहे। यंदा नवी नोंदणी आणि सुधारित माहितीमुळे लाभार्थ्यांची संख्या 50,000ने वाढणार आहे। सरकारला शेतकऱ्यांचं नुकसान दिसतेत का? आज दुपारी झालेल्या पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भंडारदारवाडीतील गावातील ही परिस्थिती। पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये। रब्बी आणि खरीप हंगामासाठी देण्यात आलेले 5,200 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट सर्व बँकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्ण करावे। लाडकी बहीण योजना, लाडकींचे पुन्हा पातळणी होणार। सरकारचा मोठा निर्णय, या महिलांचे 1,500 रुपये बंद होणार। 15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांचा वेळापत्रकामध्ये बदल, शाळा उघडण्याआधीच नवीन टाइम टेबल जाणून घेणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, एकनाथ शिंदे यांची माहिती। मशागतीचे कामे झटपट होणार, ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 3,15,000 रुपयाचा अर्ज प्रक्रिया जाणून घ्या। राज्यात महापालिका निवडणूक महायुती लढणार की स्वतंत्रपणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितली भूमिका। कापूस बियाण्याची आजपासून विक्री सुरू, तर खानदेशात पूर्व हंगामी लागवडीची तयारी। महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी सहबळाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, म्हणाले आपोआप ठिकाणी वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्रित येऊ। फुलंब्रीतील 30,000 शेतकऱ्यांना कंपनीने नाकारला खरीप पीक विमा।
धक्कादायक खरीप पिकांचं नुकसान झाल्याने 63,000 शेतकऱ्यांना केली होती ऑनलाईन नोंदणी। फुलंब्रीमधील 2024 मध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं असताना चुकीच्या पिकाची निवड करणे, पाऊस पडलेला नसताना देखील दुबार अर्ज करणे या किरकोळ कारणावरून तालुक्यातील 30,000 शेतकऱ्यांना खरीप पिकांचा विमा कंपनीकडून नाकारण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे वर्षभरामध्ये 63,000 पैकी केवळ 9,000 शेतकऱ्यांच्या पदरामध्ये विम्याची रक्कम पडलेली आहे। त्यामुळे यंदा विमा काढण्यास शेतकरी उदासीन दाखवत आहेत। वडद तांगडा येथील शेतकऱ्यांना विहीर अनुदानासाठी प्रतीक्षा कायम। अनुदानाची मागणी करणाऱ्या अर्जांना मंजुरी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। खरीप हंगामासाठी 1,319 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं बँकांना उद्दिष्ट। खरीप हंगाम आजवर जिल्ह्यातील 26,611 शेतकऱ्यांना मिळाले 157 कोटी रुपयांचं पीक कर्ज। जालना जिल्ह्यातील हंगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 1,319 कोटी रुपये 97 लाख पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे। बँकांना आजवर 26,611 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप केलं असून उद्दिष्टाच्या 12% पीक कर्ज वाटप झालं आहे। गतवर्षी उद्दिष्टाचं केवळ 60% पीक कर्ज वाटप झालं होतं। यामुळे यंदा ही टक्के पीक कर्ज वाटप होणार याही प्रश्न शेतकऱ्यांना पडला। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी होणार डीपीटीसह खरीप हंगामाची बैठक। जिल्हा प्रशासन तयारीला, विकास कामाचा आढावा, 20% अतिरिक्त निधी मंजूर करणार। शेतकऱ्यांना वर्षभरापासून मिळेनात मगर रोह्याचा कामाचे 44 कोटी रुपये। कन्नड तालुक्यातील प्रकार नवीन कामाच्या मजुरीसाठी अधिकाऱ्यांकडून होते टाळाटाळ। कादराबाद परिसरातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू। शिवसेना उभाटाचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आणखी 3 सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार। 22,000 कृषी पंपांना दिवसा होणार वीज पुरवठा। रहिवासीसाठी एकूण 70 तर जात प्रमाणासाठी 128 रुपये लागणार। आपले सरकार सेवा केंद्राची दरवाढ। शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध करून द्या, आमदार नारायण कुचे यांचा कृषी विभागाला सूचना। शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांचं वाटप। नैसर्गिक आपत्तीमध्ये अस्तित्वात नसलेल्या फळबागांना अनुदान। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा आधार कार्डचा क्रमांक बदलून परस्पर उचलले पैसे। जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीला वाव, किती शेतकऱ्यांना पुढाकार। विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती केंद्र शासनातर्फे राबवले जातात अभियान। धामणगाव रेवले तालुक्यातील वादळी पावसाचा फटका, उन्हाळी पिकांचं नुकसान। खाजगी कंपनीचे टावर जमीनदोस्त, शेतकरी संकटात। शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज, खरीपात सावकारीचा पुन्हा फास। विधानसभा निवडणुकीतील आश्वासन ठरले फोल, शेतकऱ्यांचा झाला भ्रम निराश। यवतमाळमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिले होते, मात्र महायुतीचं सरकार विराजमान होऊन मोठा अवधी झाला तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा भरनिमास झालेला आहे। जिल्ह्यातील खरीप हंगाम 8 ते 8.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात आहे। निसर्गाच्या भरोश्यावर असलेल्या या हंगामातील गत काही वर्षभरापासून शेतकऱ्यांना सातत्यानं नुकसानीचा सामना करावा लागत आहे। त्यामध्ये शासनही धीर देत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत। जगायचं कसं, शेतकरी 6 महिन्यापासून चुकाऱ्यापासून वंचित। शेतकऱ्यांना पणन महासंघाच्या नागभीड येथील हमीभाव केंद्रावर धान विक्री केली। याला आता 6 महिन्यामध्ये कालावधी लोटला तरी सुद्धा शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाची चुकारे मिळालेच नसल्याने समोर आलेले आहे। चुकारे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली। धान खरेदीसाठी करावे अन्नता आंदोलन करणार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा। प्रशासनाला निवेदन देण्यात आले। खरीपात बियाणे खतांची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, पालकमंत्री। खरीप हंगामापूर्वी तयारीचा घेतला सूक्ष्म आढावा। महाविकास आघाडी स्थानिक आघाड्यांसोबत एकच चिन्हावर लढणार। इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली।